तर बघा आज मी डोसा बनवणार आहे। सकाळी भिजू घातलं होतं बघा तांदूळ, हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ। तर आता हे भिजलेलं आहे चांगलं। मग आता हे स्वच्छ धुवून असं मिक्सरला लावून घ्यायचं। आता धुतो बघा चांगलं असं हे। तर आता बघा स्वच्छ चांगलं धुवून घेऊया। एकदा पाणी ओतून काढलं होतं आणि दुसऱ्यांदा ओतलंय पाणी। बघा चांगलं असं घरची डाळ आहे बघा आमची ही उडदाची, परत हरभऱ्याची घरचीच डाळ आहे, त्यामुळे असं जरा टलपारते आले ते। पण घरच्या डाळीचं छान होतंय असं डोसा ते। धुवून घेतो आता स्वच्छ। आता बघा धुतलंय स्वच्छ, आता काढून घेतो दुसऱ्या पातेल्यात। तर आता सगळं असंच काढून घेते हे। तर आता बघा हे स्वच्छ धुवून आणले बघा, एवढं पातेलं भरले गच्च। आणि आता ही घेतले मिक्सरमध्ये, ही बारीक करून घेऊया। ह्यात जरा पाणी घालूया। तर बघा झालंय का बघूया। आणखी थोडंसं फिरवून घेऊया, जरा मोठा आहे। तर आता बघा बारीक करून घेतले, एका डब्यामध्ये ओतूया याला। एक मोठा डबा घेतलाय बघा मी, कारण हे फुलतंय चांगलं भिजल्यावर, जास्त होतंय त्याचं, त्यामुळं मोठा डबा घेतलाय। लहान भांड्यात घेतलं तर सांडेल पीठ खाली भिजून, म्हणून मोठा डबा घेतलाय बघा। आता तसंच दुसरं पण घेते मी बारीक करायला बघा मिक्सरच्या भांड्यात। तर आता बघा दुसरं पण तसंच बारीक करून घेतले मी। लय पण बारीक करायचं नाही, जरा मोठा असलं तर चालतंय बघा। आता हे सगळं असंच बारीक करून घेते बघा, सगळं झाल्यावर दाखवते तुम्हाला मी। तर आता बघा सगळं बारीक करून घेतलंय बघा मिक्सरला लावून। बघा एवढं झालंय, जराच कमी डबा भरत आलाय बघा। आता सकाळपर्यंत ही भिजून पूर्ण डबा भरेल, म्हणून मोठ्या डब्यातच ओतले। तर आता ह्याला रातभर असं भिजायला ठेवूया बघा। आता रात्रीचे 8 वाजलेले आहेत बघा। आता हे झाकून ठेवूया आपण, झाकण लावून। तर आता बघा रात्री डोश्याचं पीठ भिजू घातलं होतं, ते आता मुलांना मी करून दिलंय। पीठ चांगलं भिजलेलं आहे, बघू शकताय तुम्ही बघा। आता डोसा बनवून दाखवते तुम्हाला। बघा डोसा सोडून झालाय, आता मस्त असा गोल झालाय। चांगलं भाजूया याला, जरा साईडनं असं तेल सोडूया बघा, म्हणजे काय होईल असं वलताना आपण काढताना का नाही तुटणार नाही, त्यामुळं जरा तेल सोडायचं। चांगलं भाजलं जाते बघा। अजिबात खाली चिटकलं नाही, काय नाही, किती मस्त झालंय। जरा असं वरनं तेल सोडूया। तर आता बघा एका साईडनं आपल्या खालचा चांगला डोसा भाजलेला आहे, आता पलटी मारूया। बघा किती मस्त कलर आलाय, बघू शकता तुम्ही बघा, मस्त भाजलेला आहे। जरा मऊ पाहिजे असेल तर थोडंसं जाड सोडायचं, नाही जरा कडक पाहिजे असलं तर जरा पातळ सोडायचं बघा। मग मी जरा मऊच केले। खूप छान होतोय बघा डोसा, असा मी केला, असं एकदा करून बघा। तर बघा आता भाजलेला आहे छान, काढून घेते मी साईडला। बघा किती मस्त झालाय, एकदम जवळनं दाखवते तुम्हाला मी। बघा कसा मस्त असा कलर आलेला आहे। आता बघा तसा दुसरा पण डोसा सोडते मी। बघा असं वरतून मस्त असं गोल फिरवून घ्यायचं।
अजिबात चिटकत नाही, काय नाही. किती मस्त झालाय बघू शकताय तुम्ही. बघा असं साईडनं जरा तेल सोडूया. बघा अगदी सहज निघतोय बघा डोसा आपला, अजिबात चिटकत नाही, मोडत नाही, काय नाही. बघा पलटी मारून घेतला. दोन्ही साईडनं पण जरा भाजायचं असं. किती मस्त कलर आलाय बघा. बघा दोन्ही पण साईडनं असा भाजून घेतलेला आहे डोसा छान. मुलं पण डब्याला घेऊन गेलेत बघा, आज सकाळची शाळा होती. बघा किती छान झाले बघा, दोन्ही साईडनं दाखवते मी तुम्हाला. एकदम असं मऊ लुसलुशीत झाले बघा. बघा अजिबात तुटत नाही, काय नाही. खूप छान झालेलं आहे. असं एकदा माझ्या पद्धतीनं करून बघा, नक्की सगळ्यांना आवडेल, आवडीने खातील सगळीजण. तर बघा आता खोबऱ्याची चटणी बनवणार आहे मी. त्यासाठी बघा खोबऱ्याचं असं छोटे छोटे तुकडे करून घेतले. ते बघा स्वच्छ धुवून घेतले. आता हे मिक्सरला लावून बारीक करून घेते. त्यातच मिरच्या पण घेतल्या त्या बघा, हिरव्या बारीक करून अशा. हे ह्यातच मिक्स करून सगळं बारीक करून घेते मिक्सरला लावून. आणि बघा ह्यातच कोथिंबीर पण टाकलेली आहे मी बारीक करून. हे पण बारीक करून घेते. तर आता बघा खोबरं सगळं बारीक करून घेतलेलं आहे बघा. गॅस बंद करूया बघा, चांगलं तडतडल्या मोहरे करतील नाही तर. आता ह्यातच हळद टाकूया. फोडणी चांगली तयार झालेली आहे. आता ह्यात ओतूया आपण ही खोबऱ्यात बघा. बघा काय मस्त कलर आलाय बघा, कसा तडका बसलेला आहे. छान झाली चटणी आपली. ह्यात चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकूया. मिक्स करूया आता सगळं बघा. सगळं मिक्स करून घेऊया. तर बघा चटणी आपली बनवून तयार आहे. किती मस्त कलर आलाय बघू शकताय तुम्ही. खूप छान झालेली आहे. तर बघा आज आपलं डोश्याचं ताट बनवून तयार आहे. बघा मस्त असा डोसा बनवलेला आहे गरम गरम. बघा दोन्ही साईडनं दाखवते मी तुम्हाला. बघा काय मस्त कलर आलेला आहे. खूप छान असा डोसा बनवला आहे. सोबतच आमटी घेतल्या बघा, मोडाची आमटी आहे. बटाटो घालून मस्त अशी आमटी केल्या. बटाटोची भाजी पण केल्या बघा. आणि खोबऱ्याची चटणी घेतल्या बघा. किती छान झाले मस्त. मुलांनी खाऊन पण सांगितले खूप छान झाले म्हणून सांगितले ते, टेस्ट पण. तर तुम्हाला पण ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असंच उद्या भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहावा, मस्त राहावा. बाय.